नमामि गंगे तव पाद पंकजम सुरासुरैर्वन्दित दिव्यरूपम भुक्तिंच मुक्तिंच ददासि नित्यं भावानुसारेण सदा नराणां दृष्ट्वा गोदा शतं पापं स्पृष्ट्वा जन्म शतत्रयं स्नात्वा जन्म सहस्रेषु हन्ति गोदा कलौ युगे। ह्या मंत्राचा अर्थ असा आहे की दृष्ट्वा गोदा, दृष्ट्वा म्हणजे आपण ज्यावेळेला गोदावरीचं दर्शन घेतो, बघतो तिच्याकडे, शतम पापम त्याच वेळेला आपले 100 प्रकारचे पातकं हे निघून जात असतात। स्पृष्ट्वा जन्म शतत्रयम, ज्यावेळेला गोदावरीला आपण स्पर्श करतो त्यावेळेला आपले 300 प्रकारचे पातकं निघून जात असतात। स्नात्वा जन्म सहस्रेषु हन्ति गोदा कलौ युगे, ज्यावेळेला आपण गोदावरीमध्ये स्नान करतो त्यावेळेला आपल्या हजारो पातकांचा नाश होत असतो। अशा गंगेला मी वंदन करतो, म्हणून आपण त्याची प्रार्थना करतो आहोत। नमस्कार, मी निलेश रमेश पाराशरे, श्री क्षेत्र नाशिक पंचवटी। आज सांगायला अतिशय आनंद होत आहे। सर्वप्रथमतः एक आनंद असा होतो आहे की आज हे पाराशरे या कुटुंबियाचं गंगा गोदावरी मंदिर आहे। आज या मंदिराला जवळजवळ 107 वर्ष पूर्ण झालेले आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे आजचा जो गंगा जन्माचा जो कार्यक्रम आहे, तर शंकराच्या जटेतून, महादेवाच्या जटेतून गंगा ही ब्रह्मगिरी पर्वतावर, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे प्रकट झालेली आहे। तो आजचा माघ शुद्ध दशमीचा दिवस आहे। आज आमच्या इकडे गंगा गोदावरीचं मंदिर आहे। नाशिकला रामकुंडावरही गंगा गोदावरीचं मंदिर आहे। आज ज्या ज्या ठिकाणी हे गंगा गोदावरीचे मंदिर आहेत त्या त्या ठिकाणी हा जन्माचा उत्सव साजरा होत आहे। आज त्यानिमित्ताने सकाळपासून आज श्रीसूक्ताचे आवर्तन, रुद्रावर्तन, गंगा गोदावरीचा अभिषेक, महापूजा झाल्यावर त्याचं अर्चन, नैवेद्य, आरती, कीर्तन हे पारंपरिक पद्धतीने आपण यावर्षी केलेलं आहे इथे। आज या मंदिराला 107 वर्ष पूर्ण झालेले आहेत। त्याचा सांगायचा अर्थ असा आहे की ज्या ठिकाणी गंगेची मूर्ती किंवा कुठल्याही देवतेची मूर्ती 100 वर्षापेक्षा त्या स्थानावर असेल, जर त्या स्थानावर त्याची पूजा होत असेल तर ते साक्षात तीर्थक्षेत्र होत असतं, असं शास्त्राचं वचन आहे। आज या गंगेची पूजा आम्ही या ठिकाणी परंपरेने करत आहोत, त्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद होत आहे। धन्यवाद। वाचे म्हणता गंगा गंगा, वाचेने गंगा गंगा जरी म्हटलं तरी गंगेची काय होते, प्राप्ती होते। नमस्कार, मी विनय मधुकर जोशी। आज आपण पाराशरे यांच्या गंगा गोदावरी मंदिरामध्ये आलो आहोत आणि आजचा दिवस विशेष आहे कारण आज आहे माघ शुद्ध दशमी। आज गोदावरीचा अवतरण दिन होता। कृतयुगामध्ये जेव्हा माधांतर आर्याचं मन्वंतर चालू होतं कुर्मावतारामध्ये, तेव्हा माघ शुद्ध दशमीला माध्यान्ह काळी गोदावरी देवी प्रागट्य तिचं झालं। गौतम ऋषींचा जो गोहत्येचं पातक लागलं होतं त्याचं निराकरण करण्यासाठी शंकराच्या जटेमधली जी गंगा आहे ती अवतीर्ण झाली। तो आजचा दिवस, तो म्हणजे गोदावरीचा अवतरण दिन। आणि मग त्र्यंबकेश्वरी उगम पाहून नाशिकला सुजलाम सुफलाम करत ती बंगालच्या उपसागरामध्ये विलीन होते आणि या सगळ्या भूभागाला ती समृद्ध करते। आपल्या नाशिकची ती जीवनरेखा आहे आणि या जीवनरेखेचा हा जन्मोत्सव आज आपण साजरा केला। आणि आज या पाराशरे गोदावरी मंदिरामध्ये येऊन अत्यंत आम्हाला सुंदर असा अनुभव आला। माध्यान्हकाळी गोदावरीचं प्रागट्य आपण साजरा केलंय आणि सगळ्यांना गोदावरी जयंतीच्या शुभेच्छा। त्या स्वाध्यायामध्ये एक गीत आहे, चंद्रभागा ही पाण्यात, काशी पंढरी देहात, गंगा यमुना सरस्वतीचं प्रयाग आहे। ही गंगा आपल्याला घरात सुद्धा बोलवता येते, फक्त वाचेने म्हणा। वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती गंगा। देवी सुरेश्वरी भगवती गंगे, त्रिभुवन तारिणी तरल तरंगे। अशा त्रिभुवनाला तारणारी आणि स्वतःच्या पावन अशा जलाने, निर्मल अशा स्वच्छ जलाने पाप धुवून टाकणारी, कलिमलाचा नाश करणारी अशा भगवती गोदावरी गंगेचा आज जन्मदिवस आहे आणि नाशिक क्षेत्राला पावन करणारी
त्र्यंबकेश्वरला जिचं उगमस्थान आहे, गौतम ऋषींच्या नावाने जिला गौतमी असं म्हणून ओळखलं गेलेलं आहे. आणि ह्या कली काळामध्ये सर्व कलिमलाचा नाश करणारी आणि आपल्या सगळ्यांचं मन पावन करणारी भक्तियुक्त अंतःकरणाने आपण भगवंताची सेवा उपासना करू शकू असा आपल्याला आशीर्वाद देणारी ह्या भगवती गंगेचा आज प्राकट्य उत्सव आहे. आणि त्या परमपावन अशा दिनी सगळ्यांना शुभेच्छा. आज माघ शुद्ध दशमी, गंगा गोदावरी मातेचा प्राकट्योत्सव. आजच्या दिवशी म्हणजे माघ शुद्ध दशमीच्या दिवशी गंगा गोदावरी माता ह्या भूतलावर अवतीर्ण झाली. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पापे जाती भंगा. म्हणजे असं नामदेव महाराजांनी जे अभंगामध्ये लिहिलेलं आहे की गंगा, आपण गंगेत स्नान केलं, गंगेचं नाव जरी घेतलं, म्हणजे गंगा म्हणजे कोणती, तर ही दक्षिणेची सगळ्यात मोठी नदी म्हणून ही गंगा म्हणून ओळखली जाते. तर वारकरी संप्रदायाच्या सकल संतांनी पण या गंगेचं, या गोदावरी मातेचं वर्णन केलेलं आहे त्यांच्या विविध अभंगांमधून. आणि आपण जसं म्हणतो की निवृत्तीनाथ महाराजांची आपल्याला माहिती की समाधी इथेच आहे, गंगा गोदावरीच्या काठावरच आहे, कुशावर्ताच्या मागेच. तर निवृत्तीनाथ महाराजांनी पण हे स्थान का निवडलं, तर ते स्थान निवडण्याच्या मागचं पण एक कारण होतं. कारण गंगा गोदावरीच्या सानिध्यामध्ये त्यांना समाधी घ्यायची होती, त्यांना संजीवन समाधी घ्यायची होती, म्हणून निवृत्तीनाथ महाराजांनी पण ते स्थान निवडलं. आणि ही जी गंगा गोदावरी माता आहे ही गंगेची पण मोठी बहीण मानली जाते म्हणून. आणि भगवान कपालेश्वराच्या, भगवान रामाच्या पण त्यांना पण ह्या गंगा गोदावरी मातेच्या पवित्र याच्यात स्नान करण्याचा त्यांना हे मिळाला. हत्तीने क्षीण झाला त्रिभुवनी फिरला, तो कपाटीला पाला, नाना तीर्थासी गेला, पर्यघन चुके बरेत कष्टीत झाला, अंते गोदेशी आला, तदुपर्यरुणा संगमी शुद्ध झाला, स्नाने दाने निवाला अनुभव घडला ह्या कपालेश्वराला. म्हणजे कपालेश्वर महादेवाचं पण जे हत्तीचे जे पातक आहे ते पण ह्या गंगा गोदावरीनेच नाश केलेला आहे. म्हणून ही अशी पवित्र असणारी गोदावरी आपल्या सानिध्यात आहे, आपण त्यांच्या सानिध्यात आहोत. आणि आपण खूप लकी आहोत नाशिककर, आपण खूप नशिबान आहोत की आपल्याला ह्या गंगा गोदावरी मातेच्या सानिध्यात राहण्याचं हे मिळतंय, भाग्य मिळतंय. धन्यवाद. मग तुम्ही त्या गंगेचा उगम ज्याच्यावरती झालाय त्या ब्रह्मगिरीचं दृष्टी पडिता ब्रह्मगिरी, दृष्टीने नुसती ब्रह्मगिरी जरी पाहिली, दृष्टी पडिता ब्रह्मगिरी दया नाही यमपुरी. मग नंतर परत तुम्ही दृष्टीने पा, वाचेने म्हणा, आणि कुशावर्ता करिता स्नान त्यांचे कैलासी रान. गंगेचं स्नान केलं तर त्याला कैलास प्राप्त होतो. आणि नामामध्ये प्रदक्षिणा त्यांच्या पुण्या नाही गणना, त्यांच्या पुण्याला कुठेही गणना नाही. एकतर स्नान करा, दर्शन करा, वाचेनं गंगा गंगा म्हणा, नाही जमलं तर तिला प्रदक्षिणा जरी केली तरी तुम्हाला पुण्याची प्राप्ती होते.